हो बघा, हे स्टँड आहे ना, हे स्टँड आमच्याकडं ऑलरेडी होतं. हे वॉशिंग मशीनचं स्टँड आहे. ते थोडंसं बिघडले, पप्पा रिपेअर करतात त्याला बघा, तेल बिल टाकून. ते झालं, फक्त थोडा गॅप राहिलं आहे 19-20, पण ठीक आहे. बघितलं, एक काम सांगितलं नाही की दुसरं लगेच तयारच असतं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी बघा इथे जेवण माझं झालेलं आहे. अरे जेवण झालं. फळ बनवले, पप्पा सचिवारी एकादशी खिचडी बनवली, आमटी बनवली, भात बनवला, चपात्या बनवल्या लास्ट. अरे बाप रे, किती वाजता उठली? आता 7:30 अंघोळ खाऊन सगळं जेवण बनवून झालं. अरे बाप रे, खाली कपडे बघितलं, नाश्त्याला पोहे, जेवण, पप्पाची एकादशी आहे ना म्हणून सगळं सगळं जेवण पण आणि नाश्ता पण बनवून झाला. मम्मी पप्पा काय करतात? कुठे गेले? हा पप्पा बघा तिथे फोनवरती बोलतात. पप्पा रेडी होऊन पूजा करून झाले, पण मी आत्ता उठलोय. आता फटाफट हाफ फ्रेश होतो आणि नाश्ता करतो. पोहे. पप्पा नाश्ता केला? अरे हा उपवास आहे ना, सॉरी सॉरी. तुमचं जेवण बनतंय खाली खिचडी, मग काय रात्री सोडणार? मग मम्मी आत्ता कसलं जेवण बनवलं मम्मीने? अच्छा हा आमचं. अच्छा हा. मम्मी बघा जेवण करून आता चपाती खायला बसली. का नाश्ता नाही केला मम्मा तू? नाश्ता नाही केला? मग का बनवले पोहा? चपाती खाते. कुठली भाजी? हा मित्रांनो बघा, हे स्टँड आहे ना, हे स्टँड आमच्याकडं ऑलरेडी होतं. हे वॉशिंग मशीनचं स्टँड आहे. ते थोडंसं बिघडले, पप्पा रिपेअर करतात त्याला बघा, तेल बिल टाकून. आमचे कारेगर आमचे पप्पा आहेत, माहिती काय, सगळं कामं करतात छोटी मोठी. किती कचरा निघाला बघा त्याच्यातून. एकदम जुनं होतं हे, जुनं. हे बघा गंजलं हे. आम्ही कोणती वस्तू फेकत नाही, कधी उपयोगात येतील सांगता येत नाही म्हणून. आणि खास करून पप्पा तर फेकतच नाही. आता हे वॉशिंग मशीनला आलं ना कामाला, हे बघा टायर पूर्ण जाम झालेत, त्यात पप्पा तेल टाकतात. पप्पा याला कलर मारायला लागेल ना? नाही आता नाही, पण नेक्स्ट टाइम ते पुन्हा काढून कलर मारायला लागेल, कारण हे गंजलं ना पूर्ण. आणि ह्याच्यावरती राहील का वॉशिंग मशीन? जुनं आहे तर तुटणार नाही ना हे, कारण हे संपल्यामुळे जमा आहे. पप्पाचे हत्यार बघा, हे सगळं रिक्षाचंच हत्यार आहे सगळं, पण ते सगळ्याला उपयोगाला येतं, टेन्शन नाही. तिथं अजून भरलेलं आहे पप्पाने सूटकेस बिटकेस मध्ये. चलो उठाव अभी. काय कमी करायला लागेल? अच्छा हा, छोटं करायला लागेल थोडंसं, कारण त्या साईजच्या हिशोबाने बसायला लागेल ना. मग असं ह्याच्या खालतून ना मम्मीला साफसफाई करायला ना बरं पडेल, ह्याच्यावर ठेवलं की. आता नाही करू शकत ना, घाण गेली आहे असेल म्हणून. ह्याचं मापच येत नाही, त्याची साईज भेटतच नाही पप्पाला. थोडं ना थोडं राहतंय, कधी त्या बाजूने कधी या बाजूने. तर आता पप्पा बघा साईज हे करतात, सेट करतात. काय अपने को आयडिया नहीं है ना. फायनली झालं, फक्त थोडा गॅप राहिलाय 19-20, पण ठीक आहे. झालं झालं झालं. आता मम्मीला खालती झाडू बिडू मारायला, पोछी मारायला प्रॉब्लेम नाही है ना मा? झालं एकदाच, त्याचा मापच सेट होत नव्हता.
हो गया हो गया हो गया. पसारा बघ किती झालाय घरात, कचरा बघ. काढूया आता. तर मम्मीलाच काढावा लागणार फॅन तो. साफ करायचं. मा कोई निकालना पडेगा मेरे. थांब ना जरा. हो, ते वॉशिंग मशीन ना थोडं हालतंय ना, म्हणजे ह्याच्यावरती, म्हणून पप्पा बघा तोडगा काढतायत. तोडगा पप्पा टाईट करतायत ते. अच्छा काय केलं, टाईट केलं ना त्याला, स्क्रू टाईट केलं. अच्छा लूज केलं. लूज कर म्हणजे हे करायला लागतं ना. संगीत आहे बघ आता. आत्ता हालत नाही बघ माम. फॅन केला साफ कर जा. म्हणजे हातावरून बघितलं, एक काम सांगितलं नाही की दुसरं लगेच तयारच अरे असतं. फॅन मध्ये बघलास ना, सफेद करून टाकलं सगळं तू. आता मम्मी बोलते तो ऍडजस्ट फॅन रिपेअर करायचा पप्पाला. हे बघा, कारण ते त्या दिवशी टाईल्सची धूळ उडाली ना, ती पूर्ण ह्याच्यात मध्ये उडाली, म्हणून मम्मीने पप्पाने एक काम चांगलं केलं ना, मम्मी दुसरं लगेच सांगते. कारण पटपट आज काय सुट्टी आहे ना, मग पप्पा घरीच आहेत, म्हणजे आज गाणं जाणार नाहीत गाडी बिडीवरती. पप्पा पण रेडी झाले बघा पंखा साफ करायला. तो एक्झॉस्ट फॅन. हे घ्या पप्पा कपडा काढला. नको, किती घाण होती. हे बघा किती धूळ आहे ती टाईल्सची. ज्या दिवशी बाथरूमचे टाईल्स आम्ही लावले ना, त्याच्यामधली धूळ बघा, साफच नाही गेली. अरे बापरे, त्याच्यामध्ये बघा किती घाण आहे. पप्पा सुरीने काढतायत. ते पूर्ण टाईल्सची धूळ पूर्ण त्यात जाऊन बसली ना, पूर्ण हे झालंय, ते कडक झालंय ना पप्पा. ते कडक झाले ना धूळ ती पूर्ण ह्याच्यामुळे जाऊन. हे घे, हे ठेव मम्मा. अरे हे पकड तरी. पप्पाकडून चुकून काहीतरी तिथं पडलं होतं. चुकून काहीतरी नव्हते या. काय आहे ते? हे घाण बघा किती घाण घाण. किती धूळ बघा ते टाईल्सची. ते कापले ना टाईल्स त्या दिवशी, त्याची धूळ. त्याची नाही पहिलीच. नाही हे नाही बघ ना, पांढरा पांढरा दिसत ना, टाईल्सचीच धूळ. पहिला त्यातलं काढ आणि नंतर धू मम्मा. ते हो घाण बघ बाबा. हा ते पहिलं, आता पूजेचं ठेवायचं. अच्छा ते ठेवायचं असते तर. अच्छा ते पण वल्ल्या कपड्यांनी पुसून घ्या, मी कपडा देतो. हा काय यायचं ना, हा धुते पहिला, काढते सगळं खडबडून. मम्मीने बघा चकाचक साफ केलं पूर्ण कॉलगेटच्या ब्रशने. ते पण हे पण हे पण साफ करायचं. कशाला काढलं, काढतोय लागल ना. ते कशाला? हाऊ 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 हाऊच का जेवणात पडलं का नाही पडत. तिकडे ठेव, इकडे ठेव, जेवणाच्या बाजूला नको ठेव. होय बी असं जाईल. ये इथं ठेवतो हा मम्मा. ते बघा चकाचक त्या पाती पुसल्या, धुतल्या, पुसल्या, आता लावतात पप्पा त्या मागच्या. आणि आता हा पंखा पण पूर्ण चकाचक झालाय बघा, धुवून पुसून बिसून लावणार आता. पप्पाला दिसत नाही, ते चष्म्याने बघतायत. त्यामुळे फायनली झाला ॲडजस्ट पंखा साफ. हे बघा पूर्ण सगळं काढून. छुरी इकडे होती ना, कुठे ठेवली? हे घ्या, चालू करून बघू. हा आहे ना एकदम झकास. पप्पाच्या चष्म्यामुळे झाला पटकन. पप्पा बघा हे टायर वाकडं झालं, टायरच निघाले. अरे बापरे, त्याला ठेवूया का असं? उचलायला पाहिजे. थांबा उचलूया. कामात काम वाढत चाललंय बघा. ट्रॉलीचं टायरच एक निघालं. हमारे कारीगर चुप नहीं बैठेंगे, करके दिखाएंगे. ॲक्च्युली ते जुनं झालं ना, म्हणून ते निघत चाललंय. आणि त्याचा लोड नाही उचलत. हेलो, भिडे के जमाने की ट्रॉली. नाही पण ते टायर घुपकन निघाला ना. आता फायनली झालं. सरक
झालं फायनली झालं बघा पद्धतशीर. हमारे कारीगर ने कर दिखाया, फतेह करो. एवढं काम केल्यानंतर आता आम्ही कलिंगड खातोय. हे बघा मी आत्ताच आंघोळ करून रेडी झालोय, कारण आम्ही तिघं म्हणजे पप्पा, मम्मी आणि मी चाललोय, आणि दादा पण. हा दादा आंघोळीला गेलाय. आम्ही चौघं चाललोय बाजाराला, म्हणजे आमच्या काकाची जी मुलगी आहे त्यांचं लग्न आहे ना, तर आता तेच बाजाराला, लग्नाच्या बाजाराला चाललोय आम्ही लोक दादरला. फिलहाल तर मी जेवून घेतो, कारण तिथे किती वेळ लागेल सांगू नाही शकत, म्हणून इथूनच जेवून जातो. हा मम्मीने सकाळी बनवलं सगळं जेवण. पप्पाची एकादशी होती ना, म्हणजे आहे अजून पण, म्हणून. शिमला मिरची काय दुसरं घाला ना मग शर्ट. ते शिमला मिरचीची भाजी आणि चपाती, चण्याची डाळ. चलो सगळे रेडी झालेत. दादा पण, पप्पा पण. कुठे गेले पप्पा? मम्मी पण. चल. हा पप्पाचं वेगळंच चालू आहे, चपला पुसायला आलेत घरी. आम्ही पोचलोय परेलला. ॲक्च्युली आम्ही दादरला जाणार होतो, बट प्लॅन मी थोडा चेंज आहे. सगळे बोलायला लागले की परेलला जावा, कारण तिथं दुकान चांगलं आहे. बघा दुकान रिटेल, ते चांगलं दुकान आहे परेलमध्ये, म्हणून इथे सगळे आलेत. आता मी बाहेर आहे, आतमध्ये एवढा तमाशा आहे ना त्या बायकांचा, काय सांगू. दाखवतो थांबा तुम्हाला. ते बघा ती काकाची मुलगी आहे, तिचं लग्न आहे, तर त्याच्या लग्नाचा बस्ता चालू आहे. तर हे बघा साड्या, नुसत्या साड्या बघतायत बघतपासून, माहिती आहे का. एक साडी सिलेक्ट केली त्या लोकांनी, पण आता अजून किती लागतात पप्पा? 3 साड्या अजून ना, तर तेच चालू आहे. हा ही छाया आत्या, आमच्या आत्या ही. व्हिडिओ ब्लॉग चालू आहे. तर मगाचपासून साड्याच बघतायत, अजून डिस्कशन त्यांचं संपलंच नाही आहे. आणि हे सासरे बुवा. ॲक्च्युली झालं असं आहे ना की म्हणजे माझ्या काकाची मुलगी ना माझ्या आत्याच्या मुलाला दिली आहे, म्हणून दोन्ही मांडवाची जिलेबी खाणार आम्ही. ते माझ्या आत्याचे मिस्टर आहेत. कुठली हिवाली घेते? हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. चला भाऊ, एक तर सिलेक्ट झाली. हा बरोबर आहे, पण डन ही पण डन. हळदीच्या साड्या आल्या, पिवळ्या सगळ्या. नाही ही बरोबर आहे आत्या. पल्लू टाक ना, असं उलटी कर ना. हे डन कर. मी तर बोलतोय सिम्पल वाटते. नाही ती सिम्पल वाटते आणि भारी दिसते तिच्यावरती. हे जरा ओव्हर दिसते, हे भारी दिसते. हा बायकांचं डिस्कशन बघा संपतच नाहीये, अजून चर्चा करतायत त्या साडीवरती. मी बोललो ते साडी डन करा, तरी पण साडीवरती चर्चा करतायत. मी आता साडीच्या दुकानातून बाहेर आलोय, कारण मम्मीच्या छातीत थोडं दुखत होतं, म्हणून मेडिकलमध्ये गोळी घ्यायला आलोय. माहिती का भाई, मम्मी इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिला. काका ही गोळी आहे का? मम्मीची गोळी भेटतच नाही भाई. 3-4 मेडिकल फिरलो मी, पण मम्मीची गोळी भेटतच नाही. ती ते बोलते ऑर्डर करून मागवावी लागेल. अरे ऑर्डर करून मागवायला लागेल तर 1 दिवस जाणार ना. आता कसं यार, तर अर्जंट पेन सुरू झालंय मम्मीला छातीत थोडं, म्हणून तर परत जातो, कारण इकडचं मला काय माहिती नाही. परेलचं रस्ता बिस्ता भटकलं तर अजून लफडं. मम्मी किती किचकिच आहे इथं यार. लग्नाची आहे ना, लग्न आहे. तुझं लग्न असं बोलणार? अरे पण एवढी किरकिर. आपण दुसऱ्या दुकानात फोटो काढतो. मम्मीसाठी बघा ही साडी घेतली, ठरवली. भारी वाटेल तुझ्यावरती. लावून बघ. हा नाही चांगली दिसते, मी सांगतो ना. डन. हा नवरदेव. आणि ॲक्च्युली आमचं 2 नातं आहेत, म्हणजे दोन्ही मांडवात आम्ही जिलेबी खाणार. मी तुम्हाला म्हटलं होतं.
हा माझ्या आत्याचा मुलगाही आहे आणि आता हा आमचा भाऊजी पण आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स ॲडव्हान्स मध्ये. सगळ्यांच्या पसंतीच्या होत आहेत आता. जराशी नापसंत चालू आहे. वादावादी होणारच लेडीज कार्यक्रम आहे. हा ना. सगळ्या प्रकारच्या साड्या घेतल्यात, हळदीला, साखरपुड्याला, लग्नाला, म्हणजे नंतर ते नवरीला घरी पाठवतात ना सासरी, ती साडी एक वेगळी. सगळ्या साड्या घेतल्यात भाई पद्धतशीर. तिथे किती भारी भारी साड्या आहेत ना. महाग पण लय आहे इथं. अरे काय नाही, एक दिवस असा येईल ना की इकडची टॉपची साडी जेवढी किती पण पैशाची असू दे घेईन मी तुला नक्की. हा मामा, एक दिवस असा येईल बघ, तुला किंमत बघायला लागणार नाही. इथं आता एक माझ्यासोबत सीन झालाय, कारण माझी बॅग आहे ना काढून घेतली त्या लोकांनी, माहिती का, इकडच्या वर्कर्सनी. बोलले की हा बिल्ला देतो तुम्हाला, हा बिल्ला जेव्हा तुम्ही द्याल मला तेव्हा तुमची बॅग भेटेल. त्यांना वाटलं की चोरी करेन मी इकडची साडी बिडी. काय यार, हा बोलला आता हे बिल्ला देईल तेव्हा तुम्हाला बॅग देईल. बोलते भाई बॅग अलाउड नाही आहे असं तसं. भाई भेटेल ना बॅग, हे कुठे गेला भाई, ठीक आहे दे ती बॅग. चला भाई, बाजार तर झाला, आता काहीतरी खाऊ, खूप भूक लागली आणि आता थकली वाटतं. थकली नाही तर काय. फिलहाल तर मेंदूवडा खातोय आता. सगळेच नाही मेंदूवडा घेतलाय. पप्पाचा उपवास आहे तर पप्पा साबुदाणे खाणार आहेत. मित्रांनो आत्ताच आलोय घरी. एवढा लेट झाला ना घरी यायला. ट्रेनचा प्रवास तुम्हाला माहितीच आहे, ते पण परेलवरून पनवेलपर्यंत. भाई साप, वाजलेत किती बघा, 10 वाजलेत. हा बघा 10 वाजलेत परफेक्ट. साहेब हालत खराब झाली आहे. तर आता जेवतो. मम्मा जेवायला, पप्पा आले वाटतं. मम्मा जेवायला बोला ना. जेवायला पण सकाळचंच आहे मस्तपैकी. फिलहाल आता जेवायला बसलोय, सकाळचंच आहे सगळं. मम्मी जेवून झाली पण पप्पा उपवासाचं जेवलेत, साबुदाणा सकाळचंच आणि चाय पिली वरती. जेवण वगैरे झालंय माझं. आता ब्लॉगच्या एडिटिंगला बसतो. फिलहाल तर मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करू आपण. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. या मराठी माणसाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.